साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। विशेष मोहिमेत 6 वाहनासह 1640 लिटर हातभट्टी दारू जप्त, 10,88,000चा मुद्देमाल हस्तगत। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारूबंदी सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बुधवारी 2 चारचाकी आणि 4 दुचाकीसह 1,640 लिटर हातभट्टी दारू वाहतूक होत असताना पकडण्यात आली। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान दारूबंदी सप्ताहानिमित्त जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून, मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरील कोंडी येथे सापळा लावून बोलेरो वाहन क्रमांक MH42H2429 या वाहनाला थांबविण्याचा इशारा केला असता वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊन फरार झाला। वाहनाची तपासणी केली असता त्यात हातभट्टी दारूने भरलेले 8 रबरी ट्यूबमधून 720 लिटर हातभट्टीची दारूची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचे आढळून आले। या गुन्ह्यात 36,800 रुपये किमतीची 720 लिटर हातभट्टी दारू आणि 4 चाकी वाहन असा एकूण 5,36,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे। ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अक्षय भरते, रोहिणी गुरव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले आणि वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली। एका दुसऱ्या कारवाईत पंढरपूर आणि माळशिरस विभागाच्या पथकाने सकाळी 8 वाजेच्या सुमारास पंढरपूर वेळापूर रोडवरील पटवर्धन कुरुली तालुका सांगोला येथे दीपक दत्तात्रय कांबळे वय 29 वर्ष राहणार महूद तालुका सांगोला हा इसम त्याच्या स्विफ्ट कार क्रमांक MH14AM 6995 मधून 4 रबरी ट्यूबमध्ये 360 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या ताब्यातून एकूण 3,18,400 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। निरीक्षक माळशिरस यांनी महूद हद्दीत पवारवस्ती येथे संदेश अर्जुन चव्हाण वय 31 वर्ष याच्या शेतातील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून 550 लिटर रसायन, 80 लिटर हातभट्टी दारू, 1 मोटरसायकल व इतर साहित्य असा एकूण 38,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई निरीक्षक किरण बिराजदार, संदीप कदम, दुय्यम निरीक्षक मयुरा खेत्री, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, आवेश शेख, प्रकाश सावंत, विजयकुमार शिळके आणि वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली। निरीक्षक अ विभागाच्या पथकाने सोलापूर शहर परिसरातील घोंगडे वस्ती, सिद्धार्थ चौक, कर्णिक नगर या 3 ठिकाणी हातभट्टी वाहतुकीचे गुन्हे नोंदविले असून देसू कन्नू राठोड राहणार बक्षी हिप्परगा, विलास शिवाजी जाधव राहणार मुळेगाव तांडा, दिनेश रुपेश जाधव, सीताराम तांडा या इस्मांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून 3 मोटरसायकलीसह 480 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 1,94,700 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। ही कारवाई निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन हनगुट्टी, शोएब बेगमपुरे आणि किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दारूबंदी सप्ताह साजरा करण्यात येत असून त्या दरम्यान अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे। अशाच एक कारवाईत पहाटे 1 वाजेच्या सुमारास निरीक्षक ब विभागाच्या पथकाने कोंडी येथे एका बोलेरो वाहनातून हातभट्टी दारूची वाहतूक होत असताना गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यात एकूण 8 रबरी ट्यूबमध्ये एकूण 720 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आलेली असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 5.5 लाखाच्या जवळपास आहे।